थंडीत कोकणचं निसर्ग सौंदर्य आणखी खुलून दिसतं। वर जाणारं धुकं, पक्ष्यांचा किलबिलाट, मधूनच सूर्यनारायणाचं दर्शन आणि या सर्व वातावरणात आपलं अस्तित्व दाखवणारी टुमदार घरं, झाडं असं दृश्य मन मोहून टाकतं। गेल्या काही दिवसात कोकणात थंडी गायब झालेली ती आता पुन्हा पडू लागली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा प्रसन्न आणि आल्हाददायी असं वातावरण कोकणामध्ये दिसू लागलंय। गावं सुद्धा दाट धुक्यांमध्ये हरवली आहेत। कोकणातली रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांना जोडणाऱ्या शास्त्री नदीच्या ठिकाणी उभं राहिल्यानंतर नदीच्या पाण्यातून वर येणाऱ्या वाफा आणि धुक्यात हरवलेला परिसर पाहताना क्षणभर पावलं इथंच विसवतात आणि त्यामुळेच या ठिकाणावरून प्रवास करणारा प्रत्येक जण इथं काही काळ थांबतो आणि इथला निसर्ग सौंदर्य निहाळतो। डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या अद्भुत नजाऱ्याचा आढावा घेत पर्यटकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश कुडेकर यांनी। कोकणातला निसर्ग हा थंडीच्या दिवसात आणखीनच बहरून निघतो आणि तेच पाहण्यासाठी पर्यटकांची पावलं विशेषतः या हिवाळ्यामध्ये कोकणाकडे वळत असतात। आपण सध्या आहोत ते संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी किनारी आहोत आणि या ठिकाणचं हे विलोभनीय असं दृश्य पाहतोय। वाट काढत जाणारं धुकं, त्याचप्रमाणे टुमदार आजूबाजूची घरं आहेत, त्याचप्रमाणे मध्येच सूर्यदेवतेचं दर्शन देखील होत आहे आणि असं हे विलोभनीय दृश्य कोकणात ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतं। दाट धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली आहे आणि हळूच त्यातून वाट काढत जाणारं हे धुकं जे आहे ते दृश्य अतिशय मनमोहक आहे। खाडी किनाऱ्याची ही धुक्यात हरवलेली बागायती, त्याचप्रमाणे घरं आपण पाहतोय आणि या थंडीच्या दिवसातील कोकणातलं हे डोळ्याचं पारणं फेडणारं नजारा जो आहे तो आपण या ठिकाणी पाहतो आणि विशेष करून हेच दृश्य पाहण्यासाठी अनेकांची पावलं दरवर्षी याच दिवसामध्ये कोकणाकडे वळत असतात। आपण पाहतो हे काही पर्यटक देखील आहेत, ते खास करून या ठिकाणी थांबलेले आहेत आणि इथला जो नजारा आहे त्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल नेमकं तुम्ही कशा पद्धतीने या सर्व याचा आनंद घेताय? एकदम अद्भुत। कोकणात असं म्हणजे एक्सपिरियन्स करणं खूपच एकदम सुंदर दिसतंय। तुम्ही बघत असाल की पाठी पूर्ण ग्रीनरी आहे, छान दिसतंय आणि त्याच्यावर ना ह्या पाण्यातून फॉग जो आहे तो त्याची वाट काढून पुढे जातोय, म्हणजे एकदमच सुंदर। म्हणून आम्ही बेबीसाठी इथे थांबलेलो आहे त्याला दाखवायला। असं नेचर कुठेही सापडणार नाही, कोकणातच सापडणार। निश्चितच जर आपण पाहायला गेलं तर कोकणाला प्रति काश्मीर का म्हटलं जातं ते तुम्हाला हा नजारा पाहिल्यावर अंदाज येतो आणि त्याचमुळे पर्यटकांची पावलं आपसुकच असा नजारा दिसला की या ठिकाणी क्षणभर थांबतात आणि इथलं जे दृश्य आहे ते आपल्या डोळ्यात साठवून ठेवतात। राकेश गुडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।